स्वराज्यावर चालून आलेला 32 दाताचा बोकड म्हणजेच अफजल खानाला फाडून छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीचा मुलूक ताब्यात घेण्यास सुरुवात केली. नेताजी पालकरांना त्यांनी सांगली, सातारा, कराड परिसरातील किल्ले ताब्यात घेण्यास पाठवले. नेताजींनी बराच मुलूक तातडीने जिंकून घेतला, पण मिरजेचा भुईकोट किल्ला मात्र त्यांच्यासमोर झुकेना. नेताजींना मोकळे करण्यासाठी स्वतः महाराजांनी मिरजेला वेढा घातला. अफजल खानाबरोबर फाजल खान, रुस्तेबा खान यांचा देखील पराभव केला. विजापूरकरांचा अभिमान आणि सर्वात बळकट किल्ला असणारा पन्हाळा किल्ला 28 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात आणला. शेवटी आदिलशाही आणि बडी बेगम यांनी कर्नाळ्याचा सुभेदार असणाऱ्या सिद्दी जोहरला स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. 40,000 सैन्य घेऊन सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. महाराज यावेळी पन्हाळगडावरतीच होते. शिवरायांनी आपले सैन्य आदिलशाहीवर हल्ले करण्यासाठी पाठवून पन्हाळगडाचा वेढा उठवण्यासाठी प्रयत्न केले, पण वेढा उठवण्यास सिद्दी जोहर तयार होईना. जवळपास 4 महिन्यापेक्षा जास्त काळ सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. माणसंच काय, मुंगी देखील आत किंवा बाहेर जाऊ शकणार नाही इतका वेढा जबरदस्त होता. त्यावेळी पन्हाळगडावर पुरेसे धान्य आणि दारुगोळा होता. पावसाळ्यात सिद्दी जोहर उठून जाईल किंवा त्याला उसकावून जाता येईल. मासाहेब जिजाऊ या गोष्टीवर लक्ष ठेवून होत्या. बाहेर नेताजी पालकर आदिलशाहीचा मुलूक मारत होते. त्यांना पन्हाळगडावर निघण्याबाबत कळवले. मासाहेब जिजाऊंची भेट घेऊन त्यांच्या आज्ञेने ते पन्हाळगडाचा वेढा मोडीस काढण्यासाठी निघाले, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हते. सिद्दी जोहरने पूर्ण पावसाळा हिमतीने अंगावर घेतला. प्रचंड कोसळणाऱ्या पावसातही मोर्चा बांधणी सुरूच ठेवली. पन्हाळगडावरून बाहेर कसे पडायचे याचा विचार महाराज सतत करत होते, कारण पन्हाळगडावरती रसद आता कमी पडत होती. स्वराज्यावर हल्ले करण्यासाठी शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला होता. महाराजांची चिंता वाढली होती. पन्हाळा किल्ल्यावर राहणे आता सुरक्षित नव्हते. काहीही करून यातून मार्ग काढावा लागेल. म्हणूनच महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ याचा वापर करण्याचे ठरवले. सिद्दी जोहरला हिसकावून देऊन पन्हाळगडावरून निसटण्याचा महाराजांनी निर्णय घेतला. सिद्दी जोहरसोबत तह करण्याचा निरोप घेऊन स्वतः शिवाजीराजा भेटण्यास येणार आहे अशी वार्ता सिद्धीच्या गोठात पसरवली गेली. शिवाजी महाराज स्वतः तह करण्यासाठी तयार झाले हे ऐकून सिद्दी जोहरच्या सैन्याचा वेढा ढिला पडला. महाराजांची योजना ठरली. शिवा काशीद नावाचा जिगरबाज मावळा यावेळी पन्हाळगडावरच होता. दिसायला हुबेहूब महाराजांसारखाच. महाराजांनी शिवाला वेषांतर करण्यास सांगितले. शिवा काशीदने छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केला आणि पन्हाळगडावरून एक रपेट मारली. आश्चर्य म्हणजे आपल्या स्वराज्यातील मावळे देखील शिवाला महाराज समजून मुजरा करू लागले. इतके हुबेहूब वेषांतर शिवा काशीद यांनी केले होते. ठरलं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवा काशीद सिद्दी जोहरकडे भेटीसाठी जाणार. महाराजांना काळजी वाटली. शिवा सिद्धीच्या भेटीसाठी नाही तर साक्षात मृत्यूच्या भेटीसाठी जाणार आहे. महाराजांची भरल्या डोळ्यांनी शिवा काशीदला मिठी मारली. तसा शिवा बोलला, काही काळजी करू नका राज, तुम्ही पन्हाळा सोडा, स्वराज्य वाचवा, आम्ही हाय नव्ह. राजे म्हणाले, शिवा, सिद्धीने तुला ओळखले तर? अव राज, काय करेल तो, मारलच नव्ह. पण राज, जन्माला शिवा म्हणून आलो असलो तरी मरण छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच मरेन. हे भाग्य तरी काय कमी कामाचे आहे का? अखेर दिवस उजडला. 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमेला महाराजांच्या पाठीशी साक्षात सह्याद्री होता. ठरलेल्या योजनेप्रमाणे 2 पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीत बसून शिवा काशीद सिद्धीच्या भेटीस जाणार, तर दुसऱ्या पालखीत बसून महाराज पन्हाळगडावरून निसटून विशाळगडाकडे जाणार. अखेर शिवरायांचं ठरलं, किल्ला कधी सोडायचा ते गडाच्या एका बाजूला चिंचोली वाट आहे, जी सरळ विशाळगडाकडे जाते. पहारा देखील कमी आहे, पण ती वाट प्रचंड जोखमीची. काटेकुट्यांनी त्यात पावसाचे दिवस, रानटी जनावरे कदाचित वाटेत, शत्रूसुद्धा असेल, परंतु छत्रपती शिवरायांना वापरण्याचा आनंद होता. वाट जरी जोखमीची असली तरी पन्हाळगडावरून निसटून गरजेचं होतं. महाराजांनी आपल्यासोबत बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे घेतले. रात्री 9 वाजता महाराज राजदिंडीच्या वाटेने निघाले. तिकडे शिवा काशी छत्रपती शिवराय म्हणून सिद्दी जोहरच्या भेटीसाठी गेले होते. पण दुर्दैवाने अफजल खानाचा मुलगा फाजल खानाने शिवा काशीद यांना ओळखले. हे शिवाजी महाराज असू शकत नाही अशी खात्री झाल्यावर सिद्दी जोहरने तलवार उपसली आणि शिवा काशीदच्या अंगावर सपासप वार केले.
आणि आपल्या राजाला वाचवण्यासाठी शिवाकाशी छत्रपती शिवराय म्हणून स्वराज्याच्या कामी आला. महाराज पन्हाळगडावरून निसटले. पुढे घोडखिंडीमध्ये वीर बाजीप्रभूंनी आणि बांदल सेनेने पराक्रमाची शर्त करून शत्रू थोपून धरला. महाराज विशालगडाकडे पोहोचल्यानंतर बाजीप्रभूंनी देह सोडला. स्वराज्यासाठी पराक्रमाची शर्त करणाऱ्या आणि महाराजांसाठी मरायला देखील तयार असणाऱ्या वीर शिवाकाशीद आणि बाजीप्रभू देशपांडे आणि असंख्य वीरांमुळे महाराज पन्हाळगडावरून सही सलामत सुटून आले. शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाताना वाटेत घोडखिंडीत झालेल्या घनकोर लढाईचा इतिहास ऐकण्यासाठी कमेंट नक्की करा. पावनखिंड्यातील रणसंग्रामाचा व्हिडिओ आम्ही नक्की बनवू.